नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चिंचवड येथील 20 वर्षीय तरुणाची कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या। ग्रामस्थ व नातेवाईकांतर्फे मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत करण्यात आले ठिय्या आंदोलन। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। धुळ्यात अनुसूचित एकता समितीतर्फे 11 जुलै रोजी आयोजित अनुसूचित जाती एकता परिषदेबाबत देण्यात आले निवेदन। रावेर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील निरीक्षक मधुकर रामदास देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। आणि जागतिक सायकल दिनानिमित्त शहरातून काढण्यात आली सायकल रॅली। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील चिंचवड येथील 20 वर्षीय तरुणाने चिंचवड शिवारातील दारुगोळा बनवण्याच्या कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत ठिय्या आंदोलन करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। धुळे तालुक्यातील चिंचवड येथील 20 वर्षीय तरुणाने चिंचवड शिवारातील दारुगोळा बनवण्याच्या कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत ठिय्या आंदोलन करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। गोपाल रवींद्र माळी या 20 वर्षीय तरुणाने रात्रीच्या सुमारास दारुगोळा कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांसह चिंचवड ग्रामस्थांनी केला। गावातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणाचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत ठिय्या आंदोलन केले। ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे सोनगीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर 2 तासांच्या कंपनीसोबत झालेल्या बैठकीनंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेत तरुणाचा अंत्यविधी केला। एकंदरीत घडलेल्या या प्रकारामुळे चिंचवड गावासह परिसरात खळबळ उडाली आहे। सुरवंशी गोपाला माझा चांगला मित्र होता। तो नेहमी कंपनीविषयी माझ्याजवळ सांगत होता, परंतु कंपनीला 2 महिन्यापासून पगारही दिलेला नव्हता। तो कंपनीमध्ये नेहमी ओटी वगैरे करायचा, तरी सुद्धा कंपनी त्याच्यावरती त्याचा पगार वेळेवर देत नव्हती, म्हणून तो मानसिक टेन्शन मध्ये होता। रात्री तो कामावरती आला, घरी जेवण करून आला, घरच्यांना सांगून आला की मी कंपनीमध्ये कामाला जातोय, परंतु संबंधित एचआर डिपार्टमेंटने त्याला कामावर घेतलं नाही। त्याचा तो वैताग आला म्हणून त्याने हा पर्याय केला। त्याच्या कंपनीच्या बाजूला शेत आहे आणि त्याने तिथे ते आत्महत्या केलेली। या कंपनीच्या लोकांमुळेच कंपनीच्या लोकांनी त्याला टॉर्चर केलं, त्याला मानसिक त्रास दिला, त्यामुळेच त्याने ही आत्महत्या केलेली। हे टोकाचे पाऊल उचललेले तो घराचा कर्ता व्यक्ती आहे आणि जोपर्यंत गोपालला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी पीडित असंच राहील। आणि जोपर्यंत कंपनीचे जे संबंधित कर्मचारी त्यांना पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी गोपालचं प्रीत या ठिकाणी घेऊन जाणार नाही, अशी आमची मागणी आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती, त्यांना लवकरात लवकर अटक करावी। आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ते त्यांना 1 तासाच्या आतमध्ये अटक करतील, कारण आम्हाला इथे 1 तास झालेला आहे तरी कुठलाही कंपनीचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। 1 तासापासून 45 सेल्सिअस तापमानमध्ये सर्व लोक आम्ही इथं बसलेलो आहे, तरी सुद्धा कंपनीचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही। म्हणून कंपनी त्यांच्या मनाप्रमाणे राज करते या ठिकाणी आणि त्यांना वाटलं त्यावेळेस मुलांना काढून टाकते। त्यामुळे या कंपनीचा पूर्णपणे अन्याय आणि आमचा भारतीय संविधानावरती आणि सोनगीर पोलीस स्टेशनवरती साहेबांवरती संपूर्ण वरती विश्वास आहे की ते 1 तासाच्या आतमध्ये त्यांना लवकरात लवकर अटक करतील आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील। मी एपीआय तुषार मुरलीधर देवरे, प्रभारी सोनगीर पोलीस स्टेशन। सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिंचवड गावातील रवींद्र माळी या युवकाने सकाळी त्याच्या शेतामध्ये गोपाल रवींद्र माळी यांनी त्याच्या शेतामध्ये फाशी घेतली होती, हँगिंग केली होती। त्या अनुषंगाने त्याची डेड बॉडी धुळे सिव्हिलला नेली होती। धुळे सिव्हिलला त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याच्या नातेवाईकांनी सदरची बॉडी ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी जी आहे चिंचवड तिथे आणली होती, कारण की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता। त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता। तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याला त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने तिथे आले होते। इथे एक 100-150 लोक जमले होते। त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो। आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मिटिंग घेऊन याच्यातनं एक म्हणजे त्यांच्या जे आहे ती तडजोड केलेली आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जो मयत इसम आहे त्याचे जे वडील आणि त्याचा भाऊ हे 2 जे आहेत त्यांना परमनंट नोकरी द्यायचं आश्वासन कंपनी दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर त्यांनी सदरचं जे प्रेत आहे ते अंत्यविधीसाठी पुढे नेलेलं आहे। धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित जोरा करीम शेख यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला।
धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित जोहरा करीम शेख यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव सोहळा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरण संपन्न झाला। या प्रसंगी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, मान्यवर तसेच शेख यांच्या नातेवाईकांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेख यांच्या प्रशासकीय कार्याचा गौरव करताना त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले। जिल्हा परिषदेच्या विकास कामांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला। यावेळी शहापूर येथून उपस्थित नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त करत शेख यांच्या सेवाभावी वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबियाप्रती असलेल्या जिव्हाळ्याच्या स्वभावाबद्दल गौरवोद्गार काढले। त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी अजिज शेख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। आणि बदलाच्या वेळेला एक आपण भाषण करत असतो आणि त्या बदलीमध्ये साधारणतः तो मागचा जो कालावधी असतो त्याचा 2 वर्षाचा, 2.5 वर्षाचा, तर त्यावरती आपण जनरली फोकस करत असतो। परंतु जी रिटायरमेंट असते की जी आज माझी रिटायरमेंट झालेली आहे आणि त्यावेळेस जे त्यावेळेला आपल्याला जे एक्सप्रेस करायचं असतं, जे भावना व्यक्त करायचे असतात ते मला वाटतं अतिशय कॉम्प्लिकेटेड असतात। म्हणजे सर्व ह्या गोष्टी इतक्या वर्षाची आपली नोकरी, अगदी नोकरीच नाही, नोकरीच्या पूर्वीच आपला जो प्रवास असेल अगदी लहानपणापासून तर आजपर्यंत 60 वर्ष झाले। म्हणजे थोडंसं आता गुरुजींची उपकारामुळं 1-1.5 वर्ष माझे वाढले, परंतु साधारणतः 60 वर्षाचा कालावधी धरल्यानंतर या पूर्ण कालावधीमध्ये जे अनेक हजारो प्रसंग असतील, शेकडोनी असे काही आठवणी असतील, अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, अनेक लोकांबरोबर इंटरॅक्शन झालेलं आहे, म्हणजे प्रचंड आहे। म्हणजे त्या जर आपण मी जर सांगायला गेलो तर मला वाटतं 1 वर्षाचा जरी आपण लेखाजोखा घेतला गेला तरी 1 तास त्यावरती लागू जाईल। त्यामुळे मी फार जास्त त्यावरती बोलणार नाही। फक्त काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो। आमचं कुटुंब जे आहे, वडील जे ते मायग्रेट झाले, एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक गाव होतं, त्या ठिकाणी ते राहत होते। अतिशय हलाखीची परिस्थिती, अतिशय हलाखीची, म्हणजे 1 पैशाच्या जवळ अशा प्रकारची परिस्थिती। तिथून ते मायग्रेट झाले आमच्या गावामध्ये, म्हणजे आत्ताच्या गोरेगावमध्ये। त्या ठिकाणी त्यांनी मोलमजुरी सुरुवात केली आणि तिथंच लग्न झालं। वडील आणि आई प्रचंड मेहनत केली, दिवस रात्र मेहनत केली, शेतीमध्ये मजुरी केली, म्हशीचं सगळं त्यांच्या मामाचे म्हशी होत्या त्या ठिकाणी त्याचं काम केलं आणि अशा प्रकारे फार कष्ट केल्यानंतर परत एक जिद्द होती, मेहनत होती, इमानदारी होती, तर त्यांनी स्वतःचा छोटा एक व्यवसाय सुरू केला, म्हशीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यामधून ते प्रचंड। धुळे येथील अनुसूचित एकता समितीतर्फे दिनांक 11 जुलै 2026 रोजी अनुसूचित जाती एकता परिषदेचे धुळ्यात आयोजन करण्यात आले। यासाठी जागा, स्टेज व मंडप तसेच ध्वनिक्षेपकासह पोलीस बंदोबस्त द्यावा अशा मागणीचे निवेदन अनुसूचित एकता समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। धुळे येथील अनुसूचित एकता समितीतर्फे दिनांक 11 जुलै 2026 रोजी अनुसूचित जाती एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी जागा, स्टेज व मंडप तसेच ध्वनिक्षेपकासह पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी अनुसूचित एकता समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना समानता, सामाजिक न्याय, बंधुता व स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे। भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाच्या तत्वांना अनुसरून तसेच संविधानातील विविध कलमान्वये अनुसूचित जातीच्या हक्काचे संरक्षण व उन्नतीकरण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे। सध्या अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याबाबत शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती समाजामध्ये गंभीर चिंता, अस्वस्थता व संभ्रम निर्माण झाला आहे। या प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती समाजाच्या एकात्मतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। समाजातील विविध घटक, संघटना, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये या विषयावर व्यापक चर्चा सुरू असून संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडण्याची गरज निर्माण झाली आहे। भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व शांतता
परिषदेचा पूर्ण सहभाग घेण्याच्या अधिकाराचा वापर करून अनुसूचित जाती समाजातील सर्व घटकांची एकता कायम ठेवण्याच्या उद्देशाने अनुसूचित जाती एकता परिषद आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे सदर परिषदेसाठी जुनी महापालिका महाराणा प्रताप पुतळा चौक येथे जागा उपलब्ध करून द्यावी, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, संवैधानिक अधिकारांचा आदर राखून कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय परवानग्या व सहकार्य प्रदान करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी संतोष जाधव, सुरेश बैसाने, वाल्मिक जाधव, रवी पवार, जितू जगताप, वाल्मिक जगताप, आनंद लोंढे, ज्ञानेश्वर पवार, मनीष सांगडे आदी उपस्थित होते। अधिकारी साहेबांना एक निवेदनद्वारे कळवलेलं आहे। अनुसूचित जाती मधील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी धुळे शहरामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन उभं करणार आहे। यासाठी आम्ही अनुसूचित जातीचे सर्व घटकांना सोबत घेऊन एक परिषद स्थापन केलेली आहे आणि त्या परिषदामार्फत आम्ही जुने महानगरपालिका समोरील महाराणा प्रताप स्मारक याच्या समोर आम्ही आंदोलन करणार आहे 11 जुलैला। या आंदोलनासाठी आम्हाला ती जागा उपलब्ध देण्यात यावी व आम्हाला या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात यावी आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील जे अनुसूचित जातीचे घटक आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही करणार आहोत। 2 ते 2.5 हजार लोक ह्या आंदोलनाला सामील होणार आहेत। तर हे आंदोलन एक महाराष्ट्रातल्या शासनाला जागृत करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत की त्यांनी अ ब क ड हे जे लावून ठरलेलं आहे याबाबत आम्ही खूप कडक निर्देश करणार आहोत आणि या गोष्टीला आम्ही विरोध करणार आहोत। धुळे तालुक्यातील रावेर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील निरीक्षक मधुकर रामदास देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। धुळे तालुक्यातील रावेर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील निरीक्षक मधुकर रामदास देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सुरुवातीस रावेर बस स्थानकापासून त्यांच्या घरापर्यंत ग्रामस्थांतर्फे देवरे यांची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी अनेक विविध पक्ष संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, नातलग परिवार यांनी या ठिकाणी उपस्थित राहून देवरे यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गेले 38 वर्ष केंद्रीय राखीव पोलीस दलात देवरे यांनी सेवा बजावली। हैदराबाद येथे ट्रेनिंग करून पंजाब, नागालँड, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, गडचिरोली अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली। गडचिरोली या ठिकाणी ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले। देशसेवा करताना त्यांची पत्नी रंजना देवरे यांनी मुलगा राहुल देवरे, लहान मुलगा गौरव देवरे व मुलगी रोहिणी पाटील त्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन उच्च शिक्षित केले। यावेळी सरपंच साहेबराव देवरे, मुख्याध्यापक कैलास देवरे, रवींद्र देवरे, विकास देवरे, नामदेव देवरे, मगन देवरे यांच्यासह गणेश गर्दे, विनोद चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवर, सरकारी, सहकारी मित्रांनो, नमस्कार। आजचा माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अत्यंत आनंदी और उत्साहाने पार पाडला आहे। 38 वर्ष सर्व्हिस माझी झालेली आहे। जास्त मला मराठीमध्ये बोलू शकणार नाही, त्याच्यामुळे मी आपल्या गावाचा, माझा मित्रमंडळी आणि मंत्री काय बोलतो सगळं मान्यवर, उनके लिए सबका आभारी है। ज्यादा मैं हिंदी में बात करने से मैं बोल सकता हूँ। बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू। नमस्कार। आज आमचे मामा रामदास देवरे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता। मी त्यांचा जावई गणेश मामांनी 38 वर्ष देश सेवा केली। ती पूर्ण त्यांनी एकदम म्हणजे डिसिप्लिनमध्ये तिथं ड्युटी करणं, सगळं इकडे फॅमिली सांभाळणं, खूप खडतर परिस्थिती होती। त्यांनी सगळं उभं केलं आहे जे आज शक्य झालं तेवढं। आणि गावामध्ये आज त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम ठेवला तरी गावकऱ्यांनी चांगला त्याला प्रतिसाद दाखवला। पूर्ण गावातून मिरवणूक निघाली, डीजे वगैरे त्यांचा सत्कार करण्यात आला। योग्य पद्धतीने आपला अन्नदानचा पण प्रोग्राम होता, अन्नदान पण छान पद्धतीने झालं। त्यांनी जी 38 वर्ष सेवा केली त्यामध्ये श्रीनगर, गडचिरोली, पुणे, छत्तीसगड असं त्याच्यामध्ये ऑल इंडियामध्ये इकडे तिकडे सर्व्हिस केलेली आहे। हे सगळं सर्व्हिस जिथं झाली तो एरिया म्हणजे पूर्ण सगळं सांभाळून करावं लागतं।
त्यांनी एरियामध्ये भेटी दिली. आतापर्यंत त्यांनी 38 वर्ष जी सेवा केली त्यांनी फिटनेस ठेवला आहे. तो खरंच 60 वर्षापर्यंत आंदोलन ठेवू शकत नाही. आता यासाठी याचं पुढचे 60 वर्ष त्यांनी पण तसाच फिटनेस ठेवावा एवढं त्याला शुभेच्छा देतो. जागतिक सायकल दिनानिमित्त धुळे जिल्हा न्यायालय, जिल्हा वकील संघ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. जागतिक सायकल दिनानिमित्त धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आणि धुळे जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील लेनिन चौकातून तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीहरी गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत न्यायाधीश, वकील, न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी सचिव न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. नमस्कार. आज धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. सायकल रॅली याच्यासाठी आवश्यक आहे कारण सायकलबाबत जनमानसामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. सायकल चालवल्यामुळे आपलं आरोग्य एकदम छान राहतं आणि पर्यावरणाचं देखील प्रदूषण त्यामध्ये कमी होतं. त्यामुळे मी आज रोजी सर्व जनतेला आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त सायकलचा वापर करून सहकार्य करावे, इंधनाची बचत करावी आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. धन्यवाद. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. चिंचवार येथील 20 वर्षीय तरुणाची कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या. ग्रामस्थ व नातेवाईकांतर्फे मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत करण्यात आले ठिय्या आंदोलन. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. धुळ्यात अनुसूचित एकता समितीतर्फे 11 जुलै रोजी आयोजित अनुसूचित जाती एकता परिषदेबाबत देण्यात आले निवेदन. रावेर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील निरीक्षक मधुकर रामदास देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न. आणि जागतिक सायकल दिनानिमित्त शहरातून काढण्यात आली सायकल रॅली. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.